बरोबर. दोन बघा की रेषा या दोन बघा आता 2 अंकाच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर 2 अंकाच्या मध्ये तुम्हाला 4 रेषा दिसतात आणि रेषा 4 पण भाग तुम्ही मोजले तर 5 होतात. होतात की नाही? हां, बघा की 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग आणि 5 भाग. म्हणूनच नीट ऐका. म्हणूनच 2 अंकांच्या मध्ये तुम्ही जर मिनिट मोजत असाल, तर 2 अंकांच्या मध्ये मिनिटं मोजत असताना आपण म्हणतो 5 मिनिट आहे. हे बघा, प्रत्येकी 2 अंकांमध्ये 5 मिनिट, 5 मिनिट, 5 मिनिट, 5 मिनिट असं मोजत जाता तुम्ही. तेव्हा तुम्ही या 12 पासून सुरू केल्यानंतर 5, 5, 5 असे सगळे मिनिटं जर तुम्ही कलेक्ट केले, तर या ठिकाणी मिनिट काटा इथं सुरुवात होऊन जेव्हा पुन्हा तिथेच येतो, तेव्हा तो एकूण 60 भाग राउंड पूर्ण केलेला असतो आणि मिनिट काटा फिरतोय म्हणूनच आपण 60 मिनिटे म्हणजे म्हणतो 1 तास आणि जर तास काटा जर 12 वर असेल, तर हा मिनिट काटा जेव्हा आपला एक राउंड पूर्ण करतो, मिनिट काटा म्हणतोय आम्ही, तेव्हा हा तास काटा 12 वर न राहता तो या ठिकाणी 1 वर शिफ्ट झालेला असतो आणि त्यावेळी आपण म्हणतो या घड्याळामध्ये वाजलेले आहेत 1. हे झालेलं आहे. मी काही वेगळं सांगत नाही तुम्हाला. हे तुम्हाला मागेच झालेलं आहे. आता मी हे परत का सांगतोय? तर लक्षात घ्या, मला तुम्हाला हे सांगायचंय, की मिनिटं कधीही 60च्या वर नसतात. हे मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून मी एवढं सगळं पुन्हा एकदा समजून सांगितलं. आता तुम्ही म्हणाला आम्हाला तर ही माहिती आहे. परत का सांगताय? श्रीराज आवाज बंद कर श्रीराज. तर बघा तुम्ही मला विचाराल, की हे आम्हाला तर माहिती आहे तुम्ही हे परत का सांगताय? त्याचं कारण आता मी जसं-जसं पुढे घेईल तेव्हा तुमच्या लक्षात श्रीराज ऐकू येत नाही का श्रीराज? आवाज बंद करा. मुद्दाम आवाज चालू करून बोलत बसता का रे? तर बघा, आता एवढा भाग कळला. श्रद्धा, प्रथमेश, बाकीच्या सगळ्यांना कळलं. गणेश, ओके. आता मग मी काय सांगतोय पहा. मिनिटं कधी खरं सांगायचं तर मिनिटं 59च असतात. 60वा मिनिट झाला, की तास शिफ्ट होतो. म्हणजे बघा, तुम्ही जास्तीत जास्त 5 तास बघा किंवा 5 वाजून 59 मिनिटं एवढंच लिहू शकता. तुम्ही 60 मिनिटं असं कधीच लिहू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही म्हणता, की इथं 60 मिनिट झाले. बघा असं कधी म्हणता येत नाही. आता कधी म्हणायचं असतं ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला 5वीच्या नवोदयमध्ये किंवा स्कॉलरशिपमध्ये जेव्हा तुम्ही शिफ्ट व्हाल आता. मी आताच नाही तो भाग घेणार. मी तुम्हाला पुढच्या वर्षी फेब्रुवारीत तो भाग घेईन. तिथं तुम्हाला कधी-कधी बघा वजाबाकी करत असताना इथं 60 सुद्धा घ्यावं लागतं. पण ते कधी घ्यायचं मी सांगतो. आता तुम्ही कधी असं ऐकलंय का? की घड्याळामध्ये 5 वाजून 60 मिनिटं झालेली आहेत? नाही. तुम्ही काय म्हणता? जेव्हा 59 मिनिटं झाली, की तुम्ही काय म्हणता? 1 मिनिट यात ॲड झाला, की हा 5 होत नाही. हा होतो 6 वाजून 0 मिनिट म्हणता तुम्ही. 0 लक्षात घ्या. काय म्हणता तुम्ही? 0 मिनिट. म्हणजेच हा काटा कितीवर असेल रे मिनिट काटा? हा 0 मिनिट म्हणता तेव्हा? करेक्ट, करेक्ट. व्हेरी गुड. हे जेवढं तुम्हाला हां, ऐका, ऐका. हे तुम्हाला जेवढं लवकर समजेल
तेवढं तुमचं कन्फ्युजन पटकन दूर होईल. पहा, मी वेगळं यात काही सांगत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला हे का सांगतोय? जशी-जशी गणितं पुढे जातील तसं-तसं तुमच्या लक्षात येईल. मी हे का असं का सांगतोय? कारण बऱ्याचशा मुलांना आता मी ज्यावेळी 24 ताशी घड्याळ शिकवीन, तेव्हा बऱ्याचशा मुलांना हा काटा कसा शिफ्ट होतो पुढे तेच लक्षात येत नाही आणि त्यामुळं मी इतकं सगळं सांगतोय. तुम्हाला हे माहिती आहे? पण याचा पुढे जेव्हा मी 24 ताशी घड्याळ शिकवीन, तेव्हा त्याचा हे जर तुम्हाला काही कन्फ्युजन राहिलेलं असेल, तर तुम्हाला हे 24 ताशी घड्याळ बरोबर लिहिताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. 24 ताशी घड्याळ कधी शिफ्ट होतं पुढच्या दिवसामध्ये, कधी शिफ्ट होतं 12च्या नंतर पुढचे अंक कसे लिहायचे? दुपारी 12 पासून नंतर अर्धा भाग जो आहे, कारण बघा घड्याळामध्ये 12च अंक आहेत. म्हणजेच रात्रीचे 12 बघा आता, दिवस जो आहे तो दिवस बरोबर 12 वाजता संपतो. म्हणजेच दोन्हीही काटे, मिनिट काटा आणि तास काटा या 12 वर आला, नीट लक्षात घ्या, या 12 वर आला, इथं तो दिवस संपला. बघा दोन्ही काटे म्हणतोय मी. हां, बोला. बोला की. हां, बोला, बोला. हां, हां, केलाय, सुरू केलाय मी. मी टाकतो. हां, हां. बघा माळशिरसला जे आहेत ना, त्यांचं नेटवर्क जाम असेल. ऐकू येत असेल तर जॉइन राहा. ऐकू पण येत नसेल, दिसतही नसेल तर लेफ्ट व्हा. मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो नंतर. तर आता बघा, हे मला सांगायचंय काय आता नीट ऐका. हे 12 वाजता बरोबर या ठिकाणी रात्रीचे 12 वाजले की दिवस संपतो. इथून सुरू होतो. बघा संपतो पण संपतो कधी? 11 वाजून 59 मिनिटं असतात तोपर्यंत तोच दिवस असतो रात्रीचे. प्रदीप आवाज बंद करा प्रदीप. प्रदीप आवाज बंद करा प्रदीप. काही पोरं तर. प्रदीप आवाज बंद करा प्रदीप. हां, हां. तर ठीक आहे हे आपण नंतर घेऊ. आता मला काय सांगायचं पहा. आपल्याला 2 वेळेंची बेरीज करता आली पाहिजे. आता कशी करायची पहा. पहा 1 तास पहिल्यांदा हे लिहून घ्या. 1 तास काय म्हणताय चैतन्य? नाही, नाही सुट्टी दिलती काल. मला वाटलं कालच माळशिरसला आहे का काय मुक्कामी त्याच्यामुळे मी चुकून का आजची सुट्टी कालच देऊन टाकली. मला लक्षातच आलं नाही. हां, बोला. होय. तुम्ही गेलते का बघायला? होय. पायात पाय 2 घोडे होते काय? असं आहे होय. बरं. तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात हे लक्षात घ्या. म्हणजेच मिनिटं कधीही 60 मग 60 म्हणजे 59च्या वर कधीही मिनिट लिहायचं नाही. 60 झालं की 1 तास वाढवायचा. मग आता मी तुम्हाला काही गणितं देतो पहा. पहा आता आपल्याला तास आणि मिनिटे यांची बेरीज आणि तास आणि मिनिटे यांची वजाबाकी या 2 गोष्टी पाहायच्यात. बघा हा पुढच्या दृष्टीनं पण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. नवोदयला, स्कॉलरशिपला याच्यावर 100% प्रश्न येतात. पण इतकी सोपी येत नाहीत. ही गणितं अवघड कशी होत जातात ते नंतर पाहू. आता तुम्हाला इतकं अवघड येणार नाही. मी तुम्हाला आता हा भाग गेल्या वर्षी पण घेतला होता, यावर्षी परत घेऊ. पहा तुम्हाला गणित लिहून घ्या आता. आता बाकीचं मी सांगत नाही पहा. मला तुम्हाला काय सांगायचंय ना, ते आता हा चॅप्टर बरेच दिवस चालेल माझ्या अंदाजे. मी टप्प्याटप्प्याने सांगतो तुम्हाला.
याच्यात आपल्याला 2 गोष्टी शिकायच्या आहेत. एक 12 ताशी घड्याळ आणि दुसरं 24 ताशी घड्याळ. पण आता मी पहिल्यांदा या तास आणि मिनिटांची बेरीज वजाबाकी कशी करायची ते सांगतो आणि नंतर हे 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी घड्याळाकडे आपण शिफ्ट होऊ. आता पहिलं गणित घ्या. तुम्हाला जर मी म्हटलो 4 तास 4 तास 15 मिनिटे अधिक मी म्हणजे मिनिटे अधिक 9 तास 26 मिनिटे यांची बेरीज करा. तर सांगा बरं उत्तर किती आहे? 13 तास 41 मिनिटे. कसं केलं सांगा हे? अर्श हां, मग कसं केलं सांगा की? 13 तास 41 मिनिटे हां, गुरुजी. हां, गुरुजी. हा भरलाय, पण ती लिंक सापडेना मला. हां. होय, होय. आमचा राहिलाय माहिती की मला. मी भरलाच नाही तो. होय, होय. लिंक म्हणून मला सापडेना गेली लिंक म्हणूनच तुम्हाला म्हटलं असेल लिंक तर टाका. मी भरतो की. होय, होय. भरतो मी लगेच. काय नाही त्याला वेळ नाही लागत. भरतो मी. भरतो म्हटलं लगेच मी. हां, हां. ठीक आहे. ओके. ते होय, होय. ते मॅडम मला काहीच म्हणल्या नाही म्हणून मी मुद्दाम तसंच ठेवलं. त्या काहीच म्हणल्या नाहीत मला. कावळे मॅडम. कावळे मॅडम तुम्ही जसं म्हणले ना सर ही भरा, तसं मला ते तेव्हापासून त्यांना माहीत असून पण त्यांना ग्रुपवर येतंय, तरी पण मला एकदा पण म्हणल्या नाहीत ते भरा म्हणून ते तसंच ठेवलं होतं. नाही, नाही. चालतंय मी भरतो मी. आणलंय का? बरं, बरं, बरं. होय की, होय की. बरोबर आहे, बरोबर. हो, 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 हो. चालतं. भरतो मी लगेच. हां. आलते का? बरं, बरं. नाही, नाही. त्यांना काही माहीत नाही. हां, हां. हां, हां, हां. हां, हां, हां. हां, हां, हां. हां, 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 हां. होय की बरोबर. बरोबर आहे, बरोबर. हां, 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 हां. हां, हां, हां. चालतंय. ओके सर. अर्जंट फोन आहे रे. हॅलो. हां, येतोय का आवाज? हां, 2 मिनिट हां. फोन आला होता त्याच्यामुळे ते बंद पडलं. एकच मिनिट हां, थांबा.
बर, काढलं सगळ्यांनी उत्तर? हा, आता उत्तर ऐका की उत्तर हा ऐका, उत्तर असू द्या काही पण. मला आता सांगा केलं कसं? 4 तास अधिक 9 आणि 11 मधला एक खाली आणि दोन 4 झाली 13 झाली 13. नाही 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 नाही. अरे कसं केलंय म्हणजे सगळी क्रिया नसते सांगायची. फक्त एवढंच सांगायचं. थांबा एक मिनिट आता थांबा. कसं केलंय म्हणजे मी काय तुम्हाला बेरीज वजाबाकी विचारली का? तसं नाही. कसं केलंय म्हणजे फक्त काय सांगितलं पाहिजे, की तास जे आहेत ते तास वेगळे करायचे आणि मिनिट जे आहेत त्यांची वेगळी बेरीज करायची. हे इथं अपेक्षित आहे. सगळी बेरीज नसतं सांगत बसायचं. तर बघा, जेव्हा तुम्हाला तास आणि मिनिट यांची बेरीज विचारतात, तेव्हा हॉवर्स तुम्ही वेगळे लिहिले पाहिजेत आणि मिनिट्स वेगळे लिहिले पाहिजेत. आता हे असं का? तर बघा, एक तास हा 60 मिनिटाचा असतो. जेव्हा ही जी मापं असतात, ही मापं 10 किंवा 10च्या पटीत असतात, तेव्हा एकमेकांकडून हातचा देणे घेणे सोपं जातं. परंतु 1 तास हा 60 मिनिटाचा असतो. त्याच्यामुळे इकडून तुम्ही हातचा घेत असताना, जेव्हा इकडून हातचा इकडे घेता, तेव्हा तो देता किंवा घेता एक लक्षात घ्या. बेरजेमध्ये कधी-कधी हातचा द्यावाही लागतो, घ्यावाही लागतो. तर बघा, वजाबाकी बेरीज आणि वजाबाकीमध्ये. त्यामुळे या दोघांची हातच्याची देवाण-घेवाण होत नाही. आणि ती करायची असेल, तर ती 60 मिनिटे झाली की 1 तास देणे आणि 1 तास घेतला किंवा दिला तर तो 60 मिनिटे देणे. या हिशोबात ती बेरीज देणे-घेणे करावे लागतं किंवा वजाबाकी देणे. मग आता आपल्याला दिलेलं माप होतं पहा. तुम्ही मांडणी पहिल्यांदा तासांची वेगळी करायची बेरजेच्या बाबतीत. प्रदीप आवाज बंद करा प्रदीप. प्रदीप आवाज बंद करा. तासांची मांडणी वेगळी करायची म्हणजेच तास वेगळे मांडायचे आणि मिनिट वेगळे मांडायचे. पहा दिलेली माप होती 4 तास 15 मिनिटं आधी. नंतर तुम्हाला दिलेलं माप होतं 9 तास 26 मिनिट. आता नीट ऐका. आपण जशी बेरीज करतो तशीच बेरीज करायची पण मिनिटं यांची बेरीज वेगळीच करायची, तासांची बेरीज वेगळीच करायची. मग बघा, 5 आणि 6 यांची बेरीज येते 11, हातचा 1. 1 आणि 1 2 आणि त्यात पुन्हा 2 मिळवले की उत्तर येतं 4. आता तुम्ही म्हणाल मग इकडे जर हातचा आला असता तर इकडे द्यायचा का? तर नाही द्यायचा. तो कधी द्यायचा मी नंतर सांगतो तुम्हाला. आता ही एवढी बेरीज झाल्यानंतर यांची बेरीज वेगळी करायची. मग 4 आणि 9 यांची बेरीज येते 13 म्हणजे तुमचं उत्तर येणार पहा 4 तासामध्ये 15 मिनिट सॉरी 4 तास 15 मिनिटामध्ये 9 तास 26 मिनिटं जर मिळवली, तुमचं उत्तर येतं एकूण येणारे 13 तास 41 मिनिटे. बरं. हे गणित सोपं होतं. लिहून घेतलं सगळ्यांनी? आता आपण थोडं पुढे जाऊ. आता पुढचं गणित. 2 तास 2 तास 45 मिनिटे आधी 3 तास पहा 2 तास 45 मिनिटे अधिक 3 तास 15 मिनिटे यांची बेरीज करायची आहे. बोला मग आता. समर्थ मुंडेकर हातावर नाही करायचं. वहीत करा.
मिनिटं, मिनिटं. बरोबर. बरोबर हर्ष. हां, हर्ष, गणेश बरोबर. हां, थांबा जरा आता तुम्ही बाकीचे सांगा. हर्ष आणि गणेश. थांबा जरा आता बाकीचे सांगा. ओके. शिवम बरोबर आहे. शौर्या भुजबळ बरोबर आहे. शौर्य इजगच बरोबर आहे. शिवम नाही, नाही, नाही. कसं केलंय थांबा जरा. तुम्ही नका सांगू. किती? 10 मिनिटे? अहो तास हो चैतन्य. हां. आता बरोबर. ही मांडणी कशी केली पहा आता. मांडणी पुन्हा एकदा तास वेगळे आणि मिनिट वेगळे. बघा आता. या ठिकाणी आपण तास लिहिले, इथं मिनिट लिहिले. मग बघा आता 2 तास 45 मिनिटं इथं लिहिली, अधिक 3 तास 15 मिनिटं इथे लिहिली. नीट लक्षात घ्या आता. इथं काय बदल आहे मला सांगा बरं का आता तुम्ही. 5 आणि 5 यांची बेरीज येते 10. इथे 10 लिहिले. 0 इथे 1. एका 1, 4 आणि 1 यांची बेरीज जर केली तर ती आली 6. आता पहा, या ठिकाणी मध्ये बोलू नका. थांबा, 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 थांबा. जे मागच्या वर्षी होते त्यांना हा भाग सोपा जातोय. थांबा जरा नवीन मुलं काही आहेत त्यांना मला सांगू द्या. 2 आणि 3 यांची बेरीज येते 5. आता नीट ऐका. हे तुम्ही जे उत्तर लिहिलंय ते चुकीचं नाही. बरोबर आहे. पण लक्षात घ्या मिनिटं कधीही 59च्या वर लिहायची नाही. हे पहिलं समजून घ्या. मिनिटं नेहमी 59च असतात. ती मिनिटं जर 60 झाली किंवा 60च्या वर गेली, तर त्याच्यातून 60 वजा करायचे आणि बघा आता इथं योगायोगाने 60च आहेत. म्हणून आता आलेली मिनिटं बघा 59 पर्यंत राहिली तर काय हरकत नाही. म्हणजेच 0 टू 59 इथपर्यंत जर ही मापं राहील सॉरी ही मिनिटं राहिली, तर काही हरकत नाही. पण ही मिनिटं जेव्हा 60 किंवा अबोव्ह 60 होतात, तेव्हा या इथे आलेली जी मिनिटांची बेरीज आहे, त्या मिनिटांच्या बेरजेमधून 60 मायनस करायचे. कारण मिनिटं 60 नसतात. 60 मिनिटं झाली की 1 तास वाढतो. मग मिनिटातून या 60 मधून 60 मिनिटं जर वजा केली, तर इथं झाली 0 मिनिट. आता मला इथं लिहायला जागा नाही. तुम्ही लिहा. बघा. अ, मला लिहायला जागा नाही. इथं आणि इथं तुम्ही करणार 6 तास आणि इथं मिनिटं करणार तुम्ही 0. मग पहा तुमचं उत्तर येणार, या प्रश्नाचं उत्तर येणार 6 तास 0 मिनिटं. ठीक आहे. चला, चला पुढचं गणित. लिहून घेतलं? लिहून घेतलं तुम्ही सगळ्यांनी? तर नीट लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा चैतन्य समजलं नाही का तुम्हाला? चैतन्य मला सांगा. मी विचारतो सांगा. हे हे काय केलं इथं सांगा बरं? ही मिनिटं किती आली? 60 आली. बरोबर? हां. मग काय केलं सांगा तुम्ही नंतरचं? नंतर काय? 0 कुठून आला सांगा की? अहो नाही हो, चैतन्य. बेरीज अगोदरच केली. 45 आणि 15 मिनिटांची बेरीज केली. 60 आली. बरोबर? तुम्ही पहिल्यापासून होते का चैतन्य? का मध्येच जॉइन झाले? हां, मग ऐका आता मी काय म्हणतोय. ऐका, ऐका. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. इकडे लक्ष द्या माझ्याकडे 2 मिनिट. आता ऐका हे सगळं लिहून घेतलं तुम्ही? इकडे लक्ष द्या तुम्ही. हां, आता ऐका. मी पुन्हा एकदा तुम्हाला घड्याळ मी तेच म्हणतोय तुम्हाला. बघा, बऱ्याचशा मुलांना हेच शिफ्ट होणं जो प्रकार आहे तोच कळत नाही. आता पहा मी काय म्हणतोय ते. तुम्हाला मी पुन्हा एकदा घड्याळ व्यवस्थित सांगतो काय प्रकार आहे पहा.
घड्याळामध्ये 12 अंक असतात. एवढं तर मान्य आहे. 12 अंक असतात. चैतन्य. हा. आता ऐका. तुम्ही जेव्हा या घड्याळामध्ये तुम्हाला आता तास सुटल्यावर घड्याळ जरा जवळ घेऊन बघा. मोठं घड्याळ जर घरामध्ये असेल तर जरा जवळ घेऊन बघा. आपण घड्याळ नुसतं पाहतो, निरीक्षण करत नाही. पाहणे निरीक्षण करणे ह्यात खूप मोठा फरक असतो. लक्षपूर्वक पाहणे त्याला निरीक्षण म्हणायचं. आपण नुसतं पाहत असतो त्याच्याकडे. तुम्ही जर ते घड्याळ नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल या 2 अंकांच्या मध्ये हे अशी जरा अंक आला किंवा संख्या आली की जरा मोठी खूण असते. पण या 2 संख्यांच्या किंवा अंकांच्या मध्ये मात्र छोट्या छोट्या बारीक खुणा असतात. तुम्ही बघितलंय का याच्यामध्ये किती बारीक खुणा असतात? चैतन्य. हा. किती खुणा असतात सांगा? बरं जाऊ दे. इथलं बघून तरी सांगा की किती खुणा असतात? 4 खुणा असतात. नीट ऐका. आपण ऐका, मी तुम्हाला रांगेतल्या स्थानामध्ये शिकवलं होतं पहा. दोरी जर सरळ असेल आणि त्या दोरीचे जर तुम्ही 2 भाग केले, 1, 2. बघा, 2 भाग म्हणण्यापेक्षा तुम्ही 2 ठिकाणी कापली दोरी. तर नीट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ज्यावेळी दोरी 2 ठिकाणी कापता, जेव्हा तुम्ही दोरी 2 ठिकाणी कापता तेव्हा तुकडे 2 नाहीत होत. तुकडे होतात 3. होतात का नाही बघा तुम्ही. अरे हे बघा की, हे बघा ही दोरी आहे, तुम्ही एक एक ऐका, एक ठिकाणी कापली तर तुकडा हा एक झाला आणि दुसरा आपोआप होतो. दुसऱ्या वेळेस कापला तर तुकडे आता 1, 2, तिसरा आपोआप झाला. म्हणजे तुम्ही कापलं 2 ठिकाणी, तुकडे मात्र 3 झाले. अगदी तोच प्रकार इथे पण आहे. या 2 संख्यांच्या मध्ये रेषा आहेत 4, पण भाग जर बघितले तर आहेत 5. म्हणजेच जेव्हा तास काटा, मिनिट काटा या 12 वरून 1 वर जातो तेव्हा 5 मिनिटं होतात. जेव्हा 2 वर जातो तेव्हा 10 मिनिटं होतात. 3 वर गेला 15 झाले, 4 वर गेला 20 झाले. म्हणजे 5च्या पाड्यानुसार तुम्ही जर मोजत गेले तर या ठिकाणी क्रमाक्रमाने तो 5-5 मिनिटे पुढे-पुढे सरकत जातो. आता हा काटा जेव्हा या चौथ्या भागावर येतो तेव्हा आपण म्हणतो काय जे वाजले ते वाजून 59 मिनिटं झाले. पण हा काटा जेव्हा इथं शिफ्ट होतो बघा, पुन्हा 12 वरच येतो, त्यावेळी मात्र आपण एवढे वाजून 60 मिनिटं म्हणत नाही. आपण आता काय म्हणतो, जर समजा तास काटा 12 वर होता, तो जर एक त्यावेळी तास काटा 1 वर शिफ्ट झालेला असतो आणि मिनिट काटा बरोबर 12 वर असतो. मग आपण असं कधी म्हणत नाही का 12 वाजून 60 मिनिटं झाली. आपण म्हणतो 1. कोण आहे रे हा? सुरवशे कोण आहे रे? कोण कोण आहे रे सुरवशे? सुरवशे कोण आहे? सुरवशे कोण आहे? सुरवशे. मी लेफ्ट करीना, कोण आहे पटकन सांगा. मी रिमूव्ह करीना, कोण आहे रे सुरवशे? नाव सांगा पटकन. वेळ नाही हा. तुमच्या एकामुळे बाकीच्यांचं 20-22 जणांचं हे करू नका. पटकन सांगा कोण आहे सुरवशे? पटकन नाव सांगा. सुरवशे कोण आहे? ठीक आहे, नका सांगू. 1 मिनिट आता. कोण आहे रे? नाव सांगा पटकन. बटन का दाबत बसलेत बाळा? म्हणजे तुम्ही मोबाईलला खेळत बसले. विश्व, बटन का दाबताय? बटन दाबू नका अजिबात. समोर लक्ष द्या.
येत असेल तरी सुद्धा लक्ष द्या. काही जणांना वाटतं हे काय सोपं आहे. हे हा भाग सोपाच आहे, पण पुढे पुढे कसा टप्पा वाढत जातो तसं तसं जर लक्ष दिलं नाही तर मग अवघड वाटायला लागतो पुन्हा. लक्ष द्या जरा. मोबाईलला खेळत बसू नका. बर. तर आता जेव्हा चैतन्य तुम्हाला समजलं का बघा आता. जेव्हा 12 वाजून आपण म्हणतो 59 मिनिटं झाली तोपर्यंत ठीक आहे. हा मिनिट जेव्हा मिनिट काटा बरोबर पुन्हा 12 वर येतो तेव्हा मिनिटं झालेली असतात 60. पण आपण कधी 12 वाजून 60 मिनिटं म्हणत नाही. आपण त्यावेळी म्हणतो 1 वाजून 0 मिनिट झाले. असं का म्हणतो? कारण मिनिटं कधीही 60च्या वर नसतात. 60 सुद्धा नसतात लक्षात घ्या. कारण 59 पर्यंतच आपण काउंट करतो. 60 झाले की 1 तास वाढवतो. मग मगाशीचं जे गणित होतं ते आलेलं उत्तर होतं 5 तास. बघा तासाच्या घरात आले होते 5 आणि मिनिटाच्या घरात आले होते 60. आता ही मिनिटं हे काय उत्तर चुकीचं नाही. हे उत्तर बरोबर आहे. पण मिनिटं 60 झालीत. त्यामुळं 60 मधून 60 वजा केले तर इथं होणार 0 मिनिट आणि 1 तास इकडे शिफ्ट होणार. म्हणजेच होणार 6 तास 0 मिनिट. कळलं का बघा चैतन्य? ठीक आहे. कळलं का नाही? आता कळेल पुढं. मी पुढचं तुम्हालाच विचारतो. घ्या पुढचं गणित. 4 तास 52 मिनिट प्लस 5 तास 56 मिनिट. बोला. हो सांगा. 10 तास. हा ओके. थांबा जरा आता बरोबर आहे चुक बघू आपण हा. 2च मिनिट हा गणेश थांबा जरा. 8 मिनिट. बरं. बाकीच्यांचं ऐकून सांगू नका. त्यांचं बरोबर पण असेल आणि चूक पण असेल. तुमचं तुमचं करून सांगा. दुसरे सांगतात म्हणून उत्तर ऐकून सांगू नका. 10 तास 8 मिनिट. 8 मिनिट म्हणताय. सगळ्यांनी काय केलंय माहिती का? दुसऱ्याचे ऐकून उत्तर सांगितले. तुम्ही केलंच नाही याचा अर्थ. सगळ्यांनी बरं. थांबा, थांबा. गणेश तुमचं बरोबर आहे. थांबा जरा. तुमचं तुम्हाला नाही म्हणत. आता नीट ऐका. आर्ष किती आलं तुमचं? 48 मिनिट्स येते. काही जण 8 मिनिट 8 मिनिटं म्हणतायत. 10 hours 48 मिनिट येतात. बघा गणेश ना आणि आर्ष बरोबर सांग. बघा आता गणित लिहिलंय का? हा बघा. या ठिकाणी पुन्हा एकदा मांडणी कशी करायची समजून घ्या. ही मांडणी फार महत्वाची आहे. हा तास आणि मिनिटे अशी 2 विभागात मांडणी करायची. बघा पहिल्यांदा आता मी असं का मांडतोय? तर बघा सुरुवातीला असंच मांडून हे करा म्हणजे कन्फ्युजन होईल. नंतर प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही नाही मांडलं तरी चालेल. तुम्हाला येईल ते लक्षात नंतर. पण आतापासूनच असं न मांडता करू नका. आता बघा पहिल्यांदा दिलं होतं 4 तास 52 मिनिट. या 4 तास 52 मिनिटामध्ये मिळवायला सांगितले होते 5 तास 56 मिनिट. आता नीट ऐका. काही जण अजूनही गेल्या वर्षी झालेला भाग असून सुद्धा काही जण म्हणतायत इकडचा हातचा इथं मिळवायचा का? मी मगाशीच सांगितलं मिनिटाचा हे मिनिट आहेत आणि इथं आलेला हातचा तुम्ही तासात मिळवू शकत नाही. तो कधी मिळवावा लागतो आणि कधी वजा करावा लागतो, कधी तिकडं शिफ्ट करावा लागतो ते समजून घ्या.
मिनिटाची बेरीज वेगळीच करायची. कधी पण लक्षात ठेवा मिनिटांची बेरीज वेगळीच करायची. शिवम काय होतंय? आणि तासांची बेरीज वेगळीच करायची. 6 आणि 2 यांची बेरीज येते 8. 5 आणि 5 यांची बेरीज येते 10. आता काही जण म्हणतील, की इथं 0 लिहा आणि एक हातचा इकडे द्या. नाही चालत तसं. नाही चालत. याचं कारण असं आहे, हे मिनिटं आहेत आणि हे तास आहेत. त्याच्यामुळं मिनिटाचा हातचा तासाला घेता येत नाही. मग ही बेरीज सेपरेटच करायची. तासाची बेरीज सेपरेटच करायची. 5 आणि 4 ची बेरीज येते 9. आता नीट ऐका. हे उत्तर तुमचं बरोबर आहे इथपर्यंत. इथपर्यंत तरी केलंय सगळ्यांनी? ओके. आता पुढे काय? आता बघा पुढे एक स्टेप राहते. आता ऐका. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की मिनिटं कधीही 59 पर्यंत असतील तरच ठेवायची जशी आहे तशी. हा आकडा जेव्हा 59 क्रॉस करतो आणि अगदी 60 सुद्धा झाला, तरी सुद्धा दिलेल्या मिनिटांमधून 60 वजा करायचे. कारण 60 मिनिटांचा 1 तास होतो आणि इथं जेव्हा 60 किंवा 60च्या वरचा आकडा आलेला असतो, तेव्हा या मिनिटांमधून 1 तास इकडं शिफ्ट करायचा. कारण 60 मिनिटं म्हणजे 1 तास. मिनिटं 108 आली आहेत, तर या 108 मधून पहिल्यांदा 60 वजा करायचे. वजा केल्यानंतर उत्तर येतं. आता मी वजाबाकी करून दाखवत नाही, ते बागच झालंय आपलं. वजाबाकी तुम्हाला येते, असं समजतो मी, येते तुम्हाला वजाबाकी. तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा 60 मिनिटं काढून घेता त्या 108 मधली, जसं की बघा तुम्हाला मी समजून सांगतो. हे 108 काढून घेणं म्हणजे काय तुम्हाला समजून सांगतो मी. अगोदर हे हे पहा. 108 मधून 60 मिनिटं म्हणजे तुम्ही 1 तास या ठिकाणी काढून घेतला आणि तो 1 तास याला शिफ्ट केला. मग पहिलेच 9 होते. आता ते झाले 10 तास आणि इथं मिनिटं आता राहिली 48 जी की 60 पेक्षा कमी आहेत. मग आता तुमचं उत्तर आलं 10 तास 48 मिनिट. दुसऱ्याचं ऐकून 8 मिनिट म्हणायचं नाही. स्वतः करायचं. आता बघा, तुम्ही म्हणाल असं का? तर मी तुम्हाला समजून सांगतो पहा. तुम्ही पहिलीला शिकलेला असाल पहा. सार्थक आवाज बंद करून बोलत बस. तुम्ही पहिलीला शिकलेला असाल पहा. 1 मणी, 2 मणी. बघा आता मी काय म्हणतोय इथं. 1 मणी, सुट्टे 2 मणी, सुट्टे 3 मणी, सुट्टे 4. असं तुम्ही 9 पर्यंत येता तोपर्यंत काय प्रॉब्लेम नसतो. सुट्टा होतो तो. सुट्टा सुट्टा 9 पर्यंत येता तुम्ही. तुम्ही पहिलीला शिकलेला असाल पहा. जेव्हा या 9 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. हे सुट्टे असतात. ह्यांना आपण सुट्टे म्हणतो. आता या सुट्ट्यांमध्ये जेव्हा तुम्ही आणखी एक मनी ऍड करता, तेव्हा ते होतात 10. पण या 10 ला एक शब्द वापरला जातो. काय वापरला जातो? किती किती दशक? शाबास. या 10 ला एक दशक असं शब्द वापरला जातो. मग बघा जेव्हा एक दशक म्हटलं की समजून घ्यायचं तो 10 सुट्ट्या सुट्ट्या 10चा एक गठ्ठा केलाय. म्हणून आपण म्हणतो ते 10 म्हणजेच एक दशक. आता जेव्हा तुम्ही या सुट्ट्या सुट्टे 10 एकत्र घेता, ते एकत्र केले म्हणून ते झाले एक दशक. आता त्या तुम्ही जेव्हा 12 लिहिता तेव्हा म्हणताना पण तुम्ही असं म्हणता पहा. एक दशक आणि 2 एकक म्हणता. का म्हणता असं? कारण या 12 मध्ये चैतन्य बोर्डकडे लक्ष द्या. चैतन्य लक्ष नाही तुमचं. लक्ष नाही. पहा नीट लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा 12 असं म्हणत असता, तेव्हा या 12 मध्ये एक दशक लपलेला असतो. म्हणजेच 10चा एक 12 या संख्येमध्ये 10चा एक गठ्ठा असतो आणि हा 10चा गठ्ठा म्हणजेच याला आपण म्हणतो एक दशक आणि एक दशक बाजूला काढला की सुट्टे जे राहतात ते सुट्टे 2 असतात. तसाच काहीसा प्रकार आहे. 108 मिनिट आहेत ना, तर या 108 मिनिटामध्ये 60 मिनिटं म्हणजे 1 तास असतो. तो लपलाय त्यात. मग
तो जर 60 मिनिटे पूर्ण झाली आहेत, तर तो तासाला परत देऊन टाकणं गरजेचं आहे. का परत द्यायचा? कारण 60 मिनिटं म्हणजेच आपण पहिल्यांदाच सुरुवात करताना लिहिलंय 60 मिनिटं म्हणजेच असतात 1 तास. मग तो तासाचा ज्याचा आहे त्याला देऊन टाकणं गरजेचं आहे. म्हणून आपण याच्यातून 60 वजा करतो आणि मग सुट्टी नुसती मिनिटं किती राहिली तर ती राहिली 48च. आणि हा जो 60 काढून घेतला होता तो 60 म्हणजेच 1 तास आहे आणि अगोदरचेच 9 आणि हा एक ऍड झाला मिळून झाले 10 तास 48 मिनिटे. समजलं का बघा आता. समृद्धी समजलं का? शौर्य होता काय? शौर्य काळे होता काय? शौर्य तुम्ही होते काय? तुम्हीच होते की सुरवशेही काय तुम्हीच आहेत की. दुसऱ्या याच्यावर जॉईन झाले काय तुम्ही आज? शौर्य बरं असू द्या. हा. चला आता मग. आता आपण वजाबाकीकडे जाऊ. हा भाग मी पुन्हा रिवाइज करतो. पण आता आपण जाऊ वजाबाकीकडे. आता वजाबाकीत मात्र थोडस वेगळे कसं बघा आता. घ्या 4 तास अगोदर सोपं देतो. 12 मिनिट वजा 2 तास 6 मिनिट. 2 तास 6 मिनिटे. व्हेरी गुड शाबास. मग कसं काढलं बघा आता. मी थोडं फास्ट घेतोय. हाय काय का हे सोपं होतं म्हणून जरा पटकन सांगतो. आता पहा लिहायचं कसं. तर बघा हे सुद्धा तसंच लिहायचं. वजाबाकी आहे म्हणून वेगळं काही लिहायची गरज नाही. तसंच लिहायचं. बघा तास वेगळे, मिनिट वेगळे. हातचा घेण्यासाठीची इथं आपण वेगळी. बघा आता 4 तास 12 मिनिटे वजा 2 तास 6 मिनिटे. वजाबाकी केली तर आता नीट लक्षात घ्या. मिनिटांची वजाबाकी वेगळी करायची आणि तासांची वजाबाकी वेगळी करायची. नीट लक्षात घ्या. आता हातचा घ्यावा लागतो कधी काय मी सांगतो पुढे. पहिल्यांदा मला एक सांगा. वर असणारी मिनिटातली संख्या 12 मोठी आहे का लहान आहे खालच्या संख्येपेक्षा? मोठी आहे. म्हणजे यांची वजाबाकी होऊ शकते. मग आता बघा कशी करायची. 2 मधून 6 जात नाहीत. मग 2 ला मोठा करण्यासाठी तो दशकाकडून एक हातचा घेईल. 1 दशक म्हणजेच 10 आणि इथले 2 मिळून झाले 12. इथं राहिले 0. 12तून 6 गेले उत्तर आलं 6. 0 मायनस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे मिनिटं तुमची आली 6. आता इथं बघा. हे सोपं आहे. 4 मधून 2 गेले 2 म्हणजे तुमचं उत्तर आलं 2 तास 6 मिनिटं. काय प्रॉब्लेम यात? चैतन्य चैतन्य काय प्रॉब्लेम तुम्हाला? ठीक आहे. अभिराज अभिराज आस्था श्रद्धा नवीन मुलांना थोडस झालेलं असेल तर ठीक नसेल तर कळलं नसेल तर सांगा. बाकीचे ही मुलं अगोदर 2-3 वेळा टॉपिक झालाय त्यामुळे ते फटाफटा सांगतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा. श्रद्धा अभिराज शौर्य आस्था. नाही. आता पुढे जाऊ आपण. आता पुढे जाऊ. ठीक आहे. समृद्धी समजलं. ओके. आता पुढं बघा आता पुढचा टॉपिक पहा आता. सॉरी पुढचं गणित. मी जर तुम्हाला दिलं 8 तास 12 मिनिटं. बघा आता 8 तास 12 मिनिटं वजा 2 तास 48 मिनिटं. आता सांगा बरं उत्तर.
श्रीराज नीट सांगा श्रीराज, आवाज नाही आला श्रीराज तुमचा. 6 hours 12 minutes होय, बर ठीक आहे. हा अर्श, अर्श तुम्ही सांगा नीट. नाही 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 नाही. अर्श, सगळं नका एक्सप्लेन करू, उत्तर सांगा फक्त. 24 minutes, बर. अजून कोण सांगतोय? शौर्य सांगा. अरे अहो, विश्व बेरीज नाही हो सांगितली, वजाबाकी आहे हो. विश्व बेरीज नाही सांगितली, तुम्ही बेरीज केली विश्व. शौर्य सांगा शौर्य. बर. शौर्य भुजबळ सांग. बरं ठीक आहे, ऐका. ऐका ऐका, गोंधळ, गोंधळ व्हायलाय, 2 मिनिट थांबा. कुणी काय सांगतंय तेच लक्षात येईल. आता पहा. हा शौर्य एकदा सांगा, शौर्य भुजबळ. हा. 6 hours 10 minutes. कुणाचंच उत्तर नाही बरोबर. गणेश सांगा गणेश. गणेशचं बरोबर येईल पहा आता, सांगा. कसं आलं 24 सांगा बरं. हा सांगा की. हा गणेशचं बरोबर आहे. हा गणेशचं बरोबर आहे फक्त. गणेश बर्गेच. गणेश किती सांगितलं तुम्ही? ऐका आता त्याचं उत्तर. हा. हा. हे उत्तर ज्याचं असेल त्याचं बरोबर आहे. हे उत्तर कुणी सांगितलं? हे उत्तर कुणी सांगितलं नाही. समृद्धी चालू. हा. आर्स तुम्ही 5 hours म्हटले. हा आर्सचं पण बरोबर आहे. हा. नाही तुम्ही मिनिटं वेगळी सांगितली हो आर्स. का बरोबर सांगितली? हा ओके ओके, मग बरोबर आहे. माझ्या लक्षात राहील नाही. हा. बघा आता, हा टॉपिक अगोदर झालेला होता, त्याच्यामुळे या 2-3 जणांना नीट समजले. खरं तर सगळ्यांनाच कळायला पाहिजे होता, पण असू द्या. बघा, इथं पण मांडणी आता काय करायची बघा. इथं तास आणि मिनिटे. बघा, हा टॉपिक थोडा वेळ लागला तरी चालेल. आपण या वर्षीच व्यवस्थित समजून घेऊ, जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला याच्या पुढच्या स्टेप येणार आहेत. म्हणजे एक गाडी या दिवशी निघते, दुसऱ्या दिवशी जाऊन पोहोचते, मग तिनं किती तास प्रवास, या असली गणित येतात. त्यासाठी हे आत्ताच व्यवस्थित आपण घेणार आहे. मग बघा आता. आता यातला काही भाग तुम्हाला अगोदर येत असतो, काही भाग झालेला असतो. ते द्या सोडून, आता पहा. नीट लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी दिलेलं माप होतं 8 तास 12 मिनिट. आणि त्याच्यातून वजा करायला सांगितलेले होते 2 तास 48 मिनिट्स, म्हणजे 48 मिनिट. आता नीट लक्षात घ्या. तुम्हाला काही गोष्टी आपोआप माहित असणं गरजेचं आहे. जसं की वजाबाकी करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, वजाबाकी ही मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा होते. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही 9 - 2 केलं तर होऊ शकतंय. पण 2 - 9 कधीही होणार नाही. आणि तुम्हाला मग तुम्ही म्हणाला आम्ही तर केलंय की असं. मग तुम्ही कसं करता? तुम्ही 2 - 9 करत नाही. तुम्ही 12 - 9 केलेलं असतं. म्हणजे हे खरं तर सुट्टे 2 नाहीत. हे 1 दशक 2 एकक आहेत. म्हणून तुम्ही 12 - 9 करता. मग तो हातचा घेता. हातचा घेता म्हणजे काय? तर ही मोठी संख्या आहे, म्हणून त्याच्यातून लहान संख्या वजा झाली. तसं आता इथं जर एकूण संख्या तुम्ही पाहिली,
तर ही आहे 12 आणि त्याच्यातून 48 तुम्हाला जर बघा तुम्हाला मी साधं साधं उदाहरण देतो असं का होत नाही. पहा मम्मीनं तुमच्या ₹2 तुम्हाला दिले आणि तुम्ही दुकानात गेले आणि समजा मम्मीनं सांगितलं की जा चॉकलेट घेऊन ये. पण दुकानदार म्हटला ₹5 खाली चॉकलेट येत नाही. मला सांगा ते ₹2 तुम्हाला त्या दुकानदाराला देऊन चॉकलेट मिळेल का? नाही. का नाही मिळत? कारण लक्षात घ्या त्या चॉकलेटची किंमत ₹5 आणि तुमच्याकडे तर ₹2 म्हणजे तुमच्याकडे कमी पैसे आहेत. तसंच वजाबाकीचं असतं. लहान संख्येतून कधीही मोठी संख्या तुम्हाला वजा करता येत नाही म्हणजे कमी करता येत. हां, जर समजा तुमच्याकडे ₹10 मम्मीनं दिलेले असतील आणि त्यातलं जर चॉकलेटची किंमत ₹5 असेल, तर 10 मधून तो चॉकलेटचे ₹5 दुकानदार घेईल आणि ₹5 तुम्हाला देऊन टाकेल. हे जमतंय. ₹6 चालतील, ₹7 अगदी ₹5 सुद्धा चालतील. पण 5च्या खाली जर आकडा आला तर दुकानदार तुम्हाला देणार नाही. का? समृद्धी लक्ष नाही. कारण लहान संख्येतून मोठी संख्या कधी मग आता लक्षात घ्या, या 12ला मोठं करावं लागतंय. मोठं करावं लागतंय म्हणजे आपल्याला वाटेल तसं ती संख्या घेऊन त्याची किंमत बदलून चालत नाही. ह्याला तर मोठं केल्याशिवाय वजाबाकी होणार नाही. आणि तुम्हाला हे संख्या मनाने बदलायचा अधिकार नाही. म्हणजे त्याची किंमत बदलेल ना. मग आता करायचं काय? तर आता तुम्हाला हे जे मिनिटं आहेत, या मिनिटांना तासाकडून एक हातचा घ्यावा लागतो. नीट लक्षात घ्या. तास म्हणेल माझ्याकडे तर 8 तास आहेत. तर यातला 1 तास मी तुला देतो. बघा, तुम्ही जर तुमच्या घरातील साखर संपली, तर लक्षात घ्या आणि तुम्ही शेजाऱ्याला मागायला गेले, तर तो काय म्हणेल, माझ्याकडे जेवढं आहे, जसं आहे तसं मी तुम्हाला देतो. तसंच या ठिकाणी बघा आता तुम्ही त्याला म्हणू शकता का? नाही, नाही तुझी साखर तर शेजाऱ्याला म्हणाल का तुम्ही? ज्याला मागायला गेलाय आणि जो तुम्हाला देतोय, त्याला तुम्ही असं म्हणाल का? नाही, नाही तुझ्या घरातली साखर तर खूप मोठी आहे. मोठी-मोठी, जाड-जाड आहे. मला नको ती. तो म्हणेल, "नको घेऊ मग." बरोबर आहे का? किंवा त्यांची साखर खूप बारीक असेल, तर तुम्ही असं म्हणाल का? "नाही, नाही तुझी साखर चांगली नाही. मला नको तुझी साखर." तो म्हणेल, "नको घेऊ." तसंच या ठिकाणी प्रकार आहे पहा, हा तास आहे आणि मागतोय मिनिट. मग नीट लक्षात घ्या. तास, तास द्यायला तयार आहे. पहा आपल्याला तर एकच घ्यायचा आहे. मग इथं जे 8 तास आहेत त्यातला 1 तास जर त्याने मिनिटाला देऊन टाकला तर इथं राहिले 7 तास. किंमत पण बदलली नाही. एक लक्षात घ्या, 1 तास देणं म्हणजे किती मिनिटं असतात हे आता मी तुम्हाला पहिल्यांदाच लिहून दिलं. 60 मिनिट. आता नीट लक्षात घ्या. आपल्याकडे साखर आली. तुम्ही शेजाऱ्याकडून साखर आणली. काय जे असेल ती उसनी. तर लक्षात घ्या, उसनी साखर आणली. तर तुम्ही 1 वाटी तिथून आणली म्हणजे इथून 1 वाटी कमी झाली. मग तिथं काय 8 वाट्या होत्या त्यातली एकच वाटी शेजाऱ्याकडे राहिली. म्हणजे 7 राहिल्या. 1 वाटी कमी झाली ना. मग तुमच्याकडे आता साखर आल्यावर तुम्ही त्याचा चहा करा, कॉफी करा किंवा तशीच खावा. ते तुम्ही ठरवायचं. तसंच आता 1 तास तासानं देऊन टाकला म्हणजे 60 मिनिटं दिली. लक्षात घ्या. मग हा मिनिट काय म्हणेल? माझ्याकडे तर हे 12 मिनिट अगोदर सुट्टेत. मग मी 1 तासाचं काय करतो? मिनिटात घेतो. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग बघा घेतलेले उसने 60 आणि इथं अगोदरच असलेले 12 मिनिट. सगळे मिळून मिनिटं किती झाली? 72. मग आता लक्षात घ्या, या 72ला टाका कट करून. कारण या मिनिटाने इकडून घेतले 60, इकडून अगोदरच असलेली 12 मिळून झाले 72. आता मग मला सांगा 72 मोठे आहेत का लहान आहेत 48 पेक्षा? मोठे आहेत. एकच मिनिट हा थांबा. चालू ठेवा. 2च सेकंद हा चालू ठेवा.
तर बघा आता या ठिकाणी आता बघा 72 मोठे आहेत त्याच्यामुळे आता यांची वजाबाकी 72 वजा 48 ची वजाबाकी करायची. 2 मधून 8 जात नाहीत म्हणून हे 2 7 कडून आजचे येतील. इथं झाले 12, इथं राहिले 6, 12तून 8 गेले 4 राहिले, 6 मधून 4 गेले 2 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले. म्हणजे तुमचं उत्तर आलं 5 तास 24 मिनिट. एवढा एकच प्रकार यातला अवघड आहे थोडा समजायला हातचा घेणे. ठीक आहे एवढं लिहून घ्या. आपण एवढं लिहून घेतलं का सगळ्यांनी? ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया. उद्या उद्या शनिवारचा तासही याच वेळेला होईल किंवा टायमिंग चेंज झालं तर मी तुम्हाला सांगतो. आपण इथं थांबूया. मला जरा दुसरा तास आहे लगेच. त्याच्यामुळे आपण शब्द आज घेत नाही. उद्या घेऊया. बाय ऑल ऑफ यू. दिवशीपासून ते कोणाचा फोन होता